मार्टिनी या अतिमहत्वाच्या विभागात लिंड चॉकलेट कॅफेमध्ये काही बंदूकधारी शिरलेत आणि त्यांनी ग्राहकांना अक्षरशः पोलीस ठेवलाय। ऑस्ट्रेलियन टीव्हीवर दाखवलेल्या दृश्यांनुसार खिडकीजवळ काही जण डोक्यामागे हात घेऊन दिसलेले आहेत। या दृश्यांमध्ये अरबी भाषेमध्ये मजकूर असलेला काळा झेंडाही दिसतोय। पोलिसांनी परिसराला चारही बाजूंनी वेढा दिला असून बॉम्बरोधक पथकाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। मार्टिनी या भागात ओपेरा हाऊस आहे, स्टेट लायब्ररी आहे, न्यू साऊथ वेल्स सुप्रीम कोर्ट आहे, क्रिमिनल कोर्ट आहे, डाउनिंग सेंटर अशा अनेक महत्त्वाच्या इमारती या भागात आहेत। या इमारती तातडीने रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत। परिसरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी स्वतः सिडनीहून तिथले रहिवासी प्रसाद पाटील आपल्याबरोबर आहे। प्रसादचे झी24 तासमध्ये स्वागत। आपल्याला आम्हाला कळतंय की कशा तऱ्हेची आज परिस्थिती असेल ऑस्ट्रेलियात, सध्या सिच्युएशन काय आहे? नमस्कार। नक्कीच ही सर्व ऑस्ट्रेलियन लोकांसाठी अतिशय शॉकिंग अशी परिस्थिती आहे। कारण मुळात शांतप्रिय असलेल्या या देशामध्ये असं काही घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि आजची सकाळ सगळ्यांसाठीच थोडीशी चिंतातूर अशी झालेली आहे। आमचे 7 तास जवळजवळ आपल्या सर्वांना माहितीच आहे की 7 तासापासून जवळजवळ 30 ते 35 जण पोलीस ठेवलेले आहेत एका बंदूकधारी माणसाने। तो नेमका कोणत्या धर्माचा आहे किंवा कोणत्या प्रश्नाच्या पेक्षा तो एक माथेफिरू आहे की दहशतवादी आहे याच्याबद्दल अजून पोलिसांना क्लिअर झालेलं नाहीये। मोठ्या प्रमाणात फौजा इथं आलेल्या आहेत, ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीसच्या सुद्धा आणि स्टेट पोलीसच्या सुद्धा। हा तसा गजबजलेला एरिया आहे आणि इथं बरेचसे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत। कॉमनवेल्थ बँक, वेस्ट बँक यांचे कॉर्पोरेट ऑफिसेस इथं आहेत। तसंच न्यू साऊथ वेल्सचे प्रीमियर यांचं सुद्धा ऑफिस इथं जवळ आहे। एक प्रिकॉशन म्हणून इथलं स्टेशन बंद ठेवलेले ऑफिसेस सगळे बंद आहेत आणि इथं सकाळी येणाऱ्या ज्या काही ट्रेन्स होत्या त्यातल्या प्रवाशांना इथं उतरू दिलेलं नाहीये, त्यांना पुढच्या स्टेशनवर उतरवलेलं आहे। नंतर ट्रेन सेवा बंद करण्यात आलेली आहे आणि इथून इथले जे ऑफिसेस होते त्यांना घरी पाठवण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता म्हणजे काही वेळापूर्वी साधारण तास दीड तासापूर्वी सुरुवातीला 3 लोक सुटले तिथून। ते बहुतेक इमर्जन्सी डोअर बॅक डोअर मधनं बाहेर आले असं दिसतंय। त्यानंतर आता लेटेस्ट एक 10 मिनिटापूर्वी 2 तिथल्या स्त्रिया तिथून स्त्रिया बाहेर आलेल्या आहेत। त्यातल्या दोन्ही बहुतेक त्या कॅफेमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया असाव्यात असं त्यांच्या पोशाखावरून दिसतंय। एक ॲप्रॉन घातलेली होती। त्याप्रमाणे तसं बघितलं साधारण 5 जण आतापर्यंत तिथनं सुटलेले आहेत। साधारण लिंड कॅफेचा एक 8 ते 10 जणांचा स्टाफ असतो तिथं, कारण आमचं जाणं असतं तिथं। तर त्याच्यापैकी माझ्या मते आणि सकाळची वेळ बघता एक 10-20 जण अजून असावेत। साधारण एक 30 ते 50 लोक तिथं त्या बंदूकधारी माणसाने पोलीस ठेवलेले असावेत असं दिसतंय। प्रिकॉशन्स म्हणून ओपेरा हाऊसचा आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे, नंतर ते बंद ठेवण्यात आलेलं आहे। नॅशनल आर्ट गॅलरी जी आहे जवळच ती बंद ठेवण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त जे काही बाहेरून आलेले लोक आहेत, म्हणजे जसं की आता इंडियन स्पोर्ट टीम ब्रिस्बेन मध्ये त्यांची सुरक्षितता वाढवलेली आहे। पंतप्रधानांनी 10 वाजता साधारण एक थोड्या वेळापूर्वी सांगितलंय की नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि आपले दैनंदिन कामकाज सुरळीत चालू ठेवावं आणि त्याच्याबद्दल आता सध्या पोलिसांकडून निगोशिएटर त्या माणसाशी बोलणं चालू आहे आणि लवकरच सर्वजण सुटतील अशी आम्हाला आशा वाटते। अगदी खरं आहे। निश्चितच प्रसाद, आम्ही समजू शकतो की तुमची किती म्हणजे अगदी सगळ्याच ऑस्ट्रेलियन्सची चिंतातूर अशी अवस्था झाली असेल। तुम्ही स्वतः सिडनीमध्ये आहात। ही घटना म्हणजे खरोखरच ऑस्ट्रेलियन्स लोकांना एक मोठा धक्का आहे। आतापर्यंत ज्या तऱ्हेनं म्हटलं की ऑस्ट्रेलियन सरकारनं ज्या तऱ्हेनं पावलं उचलली आहेत, कशा प्रकारे सिक्युरिटी मेजर्स घेण्यात येते अजून? नक्की आता तुम्ही बघाल तर या पूर्ण चौकात अँब्युलन्स आलेले आहेत, पोलिसांचे ताफे आलेले आहेत। जसं मी म्हटलं की न्यू साऊथ वेल्सचे पोलीस, त्याचप्रमाणे फेडरल पोलीस सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। सगळ्या म्हणजे सरकारकडनं सगळ्या ज्या काही गोष्टी किंवा योजना करायला पाहिजे होत्या त्या केलेल्या आहेत। मला ज्यावेळेस ती 5 माणसं 2 वेगळ्या बॅच मध्ये सुटली त्यावेळेस भीती वाटली होती की अरे म्हटलं की या लोकांवर गोळीबार होतो की काय, कारण की यू नेव्हर नो की माणूस हा त्यातला पोलीस ठेवलेला माणूस आहे की दहशतवादी किंवा तो माथेफिरू माणूस आहे। तर त्यामुळे पण योगायोगाने तसं काही झालेलं नाहीये आणि सगळेजण। अच्छा प्रसाद, यांच्याकडून काही माहिती मिळू शकली आहे का? म्हणजे आपण अगदी तिथे फार लक्ष केंद्रित केलेलं आहे, तिथे सिच्युएशन जवळून बघताय, यांच्याकडून काही अजूनपर्यंत अशी काही बातमी नाही ना आली? कुणाकडून म्हणजे? हे जे 5 जण जे बाहेर पडले आहेत
ना त्यांनी ते स्वतः खूप बेदरलेल्या अवस्थेत होते, घाबरलेले होते. पण त्यांनी असं सांगितलं की साधारण 30 जण आतमध्ये आहेत आणि आम्हाला हात वर करून उभं ठेवण्यात आलेलं आहे आणि जेणेकरून असं सगळं दाखवण्यात आलंय की खिडकीतनं सगळ्यांना दिसेल तिनं सगळ्यांना खिडकीजवळ उभं करण्यात आलंय. त्यांच्या आता वेगवेगळे म्हणजे अरेबिक मजकूर असलेले झेंडे जे सगळीकडे आता फुटेज आलेले आहेत किंवा तुम्ही चित्रामध्ये बघितलेलं आहे, असे झेंडे हातात देऊन त्यांना उभं करण्यात आलेलं आहे. अगदी खरं आहे. असं सगळं आहे. आणि आताच थोड्या वेळापूर्वी ऑस्ट्रेलियन इमाम काउन्सिलनी पण डिक्लेअर केलंय की आम्ही सर्व प्रकारे सहभाग तुम्हाला. अगदी खरं आहे प्रसादजी, आपण अतिशय तिथली सविस्तर वृत्तांत आमच्यापर्यंत पोहोचला त्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.